एकदम छोट्या पद्धतीने हे असं कट होतं. ब्लेडला दोन्ही साईडने धार आहे सर. हा हा म्हणजे एका साईडने खराब झालं हा. शेतकरी बांधव त्याला पलटून तर टाकू एवढ्या प्रकारचं हे किती जाड आहे आणि मजबूत आहे हे सध्या ह्यामधून कट होत आहे. चारा तर काय आपला एवढा तर इतक्या मोठ्या साईजचा आपण चारा यामधून कट करू शकतो. पहा मित्रांनो, मोटर सुरू करायची एकदम सेफ्टीमध्ये, कुठलाही प्रॉब्लेम नाही, काही नाही. शेतकरी मित्रांनो, आपण मॉल पाहितले जे की कपड्याचे मॉल असतात, भांड्याचे मॉल असतात. तर बीड शहरामध्ये प्रथमच आपण पाहतोय की कृषी क्षेत्रामधला शेतकऱ्यांसाठी जो फायद्याचा आहे तो मॉल सध्या इथं आहे. तर आपण पाहूया या मॉलमध्ये काय काय भेटतं. तर इथं मालक आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती पाहूया. नमस्कार सर. नमस्कार. प्रथमतः आपल्या शेतकऱ्यांना आपला परिचय द्या, आपला ॲड्रेस द्या. नमस्कार, मी जय निर्मळ, प्रगती ॲग्रो मॉल, जालना रोड, आनंदवाडी, बीड. बरं. तर सर, आपल्या या मॉलमध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय भेटतं? सर सर्व पाहायला गेलं तर आपलं खुरप्यापासून हा. ट्रॅक्टरपर्यंत बरं पूर्ण आपल्या मॉलमध्ये भेटतं सर. शेतकरी आला तर शेतकरी काहीतरी घेऊन जातो आपल्याकडून. बरं. तर हे प्रॉपर ॲड्रेस कुठे? जालना रोड, आनंदवाडी, देवकते वाड्याच्या बाजूला आहे आपलं सर. बरं. तर आपल्याकडं इथं एक कडबाकुट्टी मशीन दिसते. बरोबर. तर या मशीनचं काय सांगता, शेतकऱ्यांसाठी ही कशी फायद्याची काय? बरोबर सर, आपल्याकडे कुट्टी मशीनचे तीन मॉडेल आहेत. बरं. हां, हे मोठं मॉडेल आहे आपलं, त्याला म्हणतात प्रो मॉडेल आहे. बरं. हे 1 तासामध्ये 1.5 टन चारा काढतं. हा. तर ह्याची प्रोसेस कशी असणार आहे काय? प्रोसेसर ह्याला हायस्ट कार्बनच्या ब्लेड आहेत. बरं. आपण ब्लेड बघू शकता. बरं. त्या ब्लेडला दोन्ही साईडने धार आहे सर. हा हा म्हणजे एका साईडने खराब झालं हा. शेतकरी बांधव त्याला पलटून टाकू शकता. बरं. 4 ते 5 वर्षापर्यंत त्याला दुसरी ब्लेड चेंज करायची आवश्यकता नाही सर. म्हणजे 5 वर्षे हां, ह्याला काहीच होत नाही. काहीच होत नाही 5 वर्ष. शेतकरी मित्रांनो, पाहू शकता आपण इथं तुम्हाला ही जी ब्लेड दिसते, तर आपल्या अवताला जशी पास असते त्याच साईजची ही, त्याच आकाराची ही ब्लेड आहे. तुम्ही दोन्ही साईडने पाहितलं, दोन्ही साईडने मस्त असं एकदम धारदार ह्याला दिलेलं आहे. आणि इथं जर तुम्ही पाहितलं, इथं गिअर सिस्टीम आहे. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्याचे जे मुलं असतात किंवा शेतीमध्ये कसं आहे, जसं आपल्याला काम पडन, ज्या व्यक्तीला काम पडन ते व्यक्ती ह्या मशीनचा वापर करू शकतो. साईडने जर तुम्ही बघितलं तर पूर्ण सेफ्टी दिलेलं आहे. तर काय सांगता सर की बऱ्याच आपण कुटी जी मशीन पाहतो, बऱ्याचशा अशा शेतकऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. कुणाचा हात गेला, कुणाचे बोट गेले, कुणाचा पदर अडकला. तर तुमची ही जी मशीन आहे शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर आहे? याला कन्व्हेअर बेल्ट दिला आपण. हा. म्हणजे एकदम सेफ्टी, हा. शेतकऱ्यांचा हात जाऊ नये, बोट जाऊ नये. हा हा. फक्त तिथे चारा ठेवायचा, हा. ऑटोमॅटिक मशीन चारा कटिंग करून बरं. खाली पाडते. तर किती प्रकारचे यामध्ये चारे आपण कट करू शकतो? तर लाकडापासून, लाकूड असो, आपण तुम्हाला दाखवणार आहेत हा, आपण. हा. नारळाचा फांद्या असून द्या, हा. लिंबाचा लाकूड असून हा. द्या, प्रत्येक ऑल चारा असणे सर. बरं. तर काय होतं, काही वेळेस समजा दुष्काळ पडला किंवा पाऊस जर नाही आला, बरोबर. तर शेतकरी आपल्या गुरांसाठी, जनावरांसाठी ऊस सध्या यूज करतो. मग ते ऊस काही हो. मशीन मध्ये कट होत नाही. बरोबर. यामध्ये त्यामुळे सर ऑल चारा म्हणून मी ऑल चारा. ऑल चारा. बर. हो. तर जे चारा जे कट करण्याची पद्धत आहे तर कशी असणार आहे? म्हणजे हे चारा कटिंग करणे सर, त्यामध्ये 2 साईज आहेत. तुम्ही गिअर बघू हा, शकता. हा, हा. त्यामध्ये अर्धा इंच आणि 1 इंच, हा बस. 2 साईज मध्ये चारा कटिंग होतो हा सर. हा तर चारा इथं ठेवायचा कन्व्हेअर बेल्टवर, हा. चारा ऑटोमॅटिक मशीन कटिंग करते. ऑटोमॅटिक. हो सर. तर त्याची प्रक्रिया कशी आहे? म्हणजे तासाला ही आपलं मोठं मॉडेल आहे सर. हा. म्हणजे हे प्रो मॉडेल आहे आपलं. हा. हे 26,000ला सर. हा. हे 1 तासामध्ये 1.5 टन कॅपॅसिटी चाऱ्याची. 1 तासामध्ये 1.5 टन, 1.5 म्हणजे टन. 1500 किलो चारा कटिंग करते. बर. तर म्हणजे शेतीमध्ये जे मका असन, जे समजा जे चाऱ्याचे प्रकार आहेत अगदी ते बरोबर. सगळे आपण ऑल यामध्ये कट करू कट शकतो. करू शकतो. तर ह्याची प्राइस काय असणार आहे? ही 26,000 प्राइस सर. 26,000. बरोबर. तर 26,000 ह्याची जी प्राइस आहे, तर शेतकरी हा कसा खरेदी करू शकतो? ही जी मशीन आहे शेतकरी बांधवांसाठी आपण ऑल महाराष्ट्रात आपण फ्रीमध्ये डिलिव्हरी करतो सर. हा. बुकिंग करण्यासाठी शेतकरी बांधवांचं आपलं पहिलं नाव सांग हा. लागतं, गाव, 2 मोबाईल नंबर सांग लागतात हा. आणि 1,000 रुपये देऊन बुकिंग करायला लागतं सर. बाकीचं पेमेंट शेतकरी बांधवांना जे तालुक्या ठिकाणी मशीन गेल्यानंतर द्यावं लागतं सर. ह्याला अनुदान वगैरे काही? हो, अनुदानासाठी पात्र आहे सर. आपले जे तिन्ही मॉडेल आहेत ना, हा. ते तिन्ही मॉडेल अनुदानासाठी पात्र आहेत सर. बर. त्या अनुदान जी प्रक्रिया आहे हा. आपण शेतकरी बांधवांना मोफत करून देतो आपल्या ऑफिस तर्फे. मोफत. हो. बर.
अजून एक महत्वाचं, आता जे आपल्याला समजा शेतकरी आता पाहतात व्हिडिओमध्ये, बरोबर. तर शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्यांना ही मशीन आवडती, खरेदी करायची असती. यामध्ये तुम्ही सांगितलं 3 प्रकारच्या मशीनीत, तर हे एकदा समजून सांगा की ही मशीन काय किंमत आहे, ही जी काय आहे आणि ह्यामध्ये बरोबर, कशी प्रोसेस बरोबर. असणार आहे. सर हे आपलं सर्वात मोठं मॉडेल आहे. हा त्याला प्रगती प्रो म्हणतो आपण. हा हा हे 1 तासामध्ये 1.5 टन चारा काढतो. हा. याची किंमत आहे सर 26,000 रुपये. बर शेतकऱ्याच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आपण त्यांना शेतकरी बांधवांना मोफत डिलिव्हरी बर करणार. बर हा. हा. हे 2 नंबरचं मॉडेल आहे. हा हा हे प्रगती चॅम्पियन मॉडेल आहे सर. बर याची किंमत आहे 22,000 रुपये. बर 1 तासामध्ये 1 टन चारा काढतो. बर आणि हे सर्वात छोटं मॉडेल आहे. हा हा हे एकदम तुमच्या हे. ह्यामधलं छोटं. सर्वात छोटं मॉडेल आहे. बरं. हे मिनी प्रगती म्हणतो हा. आपण ह्याला. म्हणजे हो. ज्या शेतकऱ्यांकडे एक समजा एक जनावर आहे ते सध्या यूज अगदी करू बरोबर, शकतात. बरोबर सर. बरं ह्याचं कसं 1 तासामध्ये 500 किलो चारा काढतो सर हे. 500 किलो. हो. बरं. याची प्राइस आहे 20,000 रुपये. 20,000 रुपये. तर सर अजून एक महत्वाचं, तुम्ही सांगितलं की ह्याची किंमत 20,000 आहे, बरोबर. त्याची 26,000 तुम्ही सांगितली अगदी बरोबर. आणि ह्याची 22,000. 22,000. बरोबर. 3 प्रकारच्या तुमच्याकडे मशीनी आहेत. बरोबर. समजा शेतकऱ्यांना घ्यायच्यात, व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शेतकरी पाहत असतात, त्यांच्याकडे ही मशीन पोहोच करायचं तुम्ही सांगितलं तालुक्याच्या ठिकाणी. अगदी बरोबर. आता एखादं खेडेगाव आहे, त्यांच्याकडं मशीन तुम्ही पोहोच करताय कसं? नाही सर, तालुका जिथपर्यंत ट्रान्सपोर्ट सेवा असेल, हा. जिथपर्यंत ट्रान्सपोर्ट असेल तिथपर्यंत आपण पोहोच करतो सर. त्या ट्रान्सपोर्टचं कसं खर्च? ट्रान्सपोर्ट सर विथ डिलिव्हरी सर. आपण म्हणजे जो मला जे प्राइस सांगितली हा त्याची जो ट्रान्सपोर्ट पर्यंत हे आहे सर, जिथपर्यंत ट्रान्सपोर्ट शेतकरी बांधवांना हा. तिथपर्यंत फ्री मध्ये देणार सर आपण. बरं, तुम्ही अनुदानाचं सांगितलं, तर अनुदानाची जी प्रोसेस आहे, सुरुवातीला मिनिमम किती पैसे भरावे लागते? सर पैसे तर आपल्याला 100% भरावं लागतात शेतकरी हा. बांधवांना. हा. जे अनुदान येईल ते हा. त्यांच्याच नावावर येणार सर. अनुदानाची जी प्रक्रिया आहे हा. ती आपण शेतकरी बांधवांना मोफत करून देतो. बरं. आणि या तिन्हीपैकी कोणतं जरी मॉडेल घेतलं शेतकरी बांधवांनी, हा. या तिन्ही मॉडेलला सर टेस्ट रिपोर्ट आहे गव्हर्नमेंटचा. हा हा त्यासाठी आपण जी फॉर्मची जी प्रोसेस आहे हा. शेतकरी बांधवांना पूर्ण करून देतो सर आपण. आणि जेव्हा ते मंजूर होईल शेतकरी बांधवांना, हा. तेव्हा त्यांच्या अकाउंटला सर हा. सबसिडी येते. फक्त शेतकरी बांधवचे यासाठी पात्र आहेत. अगदी बरोबर. समजा- ज्यांच्या 7/12 आहे सर हा हा ते पात्र आहे सर यामध्ये. म्हणजे ज्याच्या नावावर 7/12 आहे तेच पात्र आहे. अगदी बरोबर. आता काय असतंय, काही व्यावसायिक असतात की ज्यांनी भाडे तत्वावर जागा घेतलेली असते, बरोबर. त्यांना ही मशीन खरेदी करायचं म्हटलं. नाही सर, ज्या शेतकऱ्यांना 7/12 आहे हं. तोच ह्यासाठी योजनेमध्ये पात्र आहे सर या. बरं, हं. तर आपल्याकडं अजून इतर काय काय भेटतं? सर खुरप्यापासून तर ट्रॅक्टर पर्यंत हा. पूर्ण सर आपल्याकडे पॉवर विडर, पॉवर टिलर, बरं. आपली नर्सरी सर, हा. नर्सरीचे झाडं, हा हा ऑल सर. म्हणजे पूर्ण शेतीसाठी हो. लागणारं पूर्ण आहे. अगदी बरोबर. तर पाठीमागं मला एक कापूस लागवडीचं यंत्र आहे, त्याचं काय? बरोबर आहे सर. ते टोकन यंत्र आहे, हा. पॉवर विडर आहे, हा. पॉवर टिलर आहे, हा हा सर्व आहे सर आपल्याकडे. बरं, हो तर सध्या तुमच्याकडे हे 3 प्रकारच्या मशीनी आहेत. बरोबर. अजून मला तुमच्या बॅनरवरती म्हणा किंवा तुमच्या मागं मॉलमध्ये गिरण दिसते, गिरणचं काय सांगता? आहे सर. गिरण पण छोट्यापासून घरगुती गिरण आहे, बरं, त्यांना कमर्शियल करायचं कमर्शियल आहे, सर्व प्रकारचे आहे सर काय आपल्याकडे. आपल्याकडे काय प्राइस असणार आहे मिनिमम? सर आपण गिरण आपल्यापाशी 10,000 पासून तर 50,000 आहे सर. अजून एक महत्वाचं की हे जे आपल्याकडं 3 प्रकारच्या जे कटर मशीन आहेत, बरोबर. तर हे जर कसं असतंय, काही शेतकरी समजा शेतामध्ये त्यांचे गोटे असतात, बरोबर. तिथं लाईटची सुविधा नसते, अगदी बरोबर. तर त्याबद्दल काय सांगता? त्यासाठी सर शेतकरी बांधवांना सर म्हणजे ज्यांच्याकडे सिंगल फेज लाईट आहे हा. त्यांना आपण सिंगल फेजची मोटर देतो. ज्यांच्याकडे 3 फेजची मोटर आहे, हं. 3 फेजची लाईट आहे त्यांना आपण 3 फेजची मोटर देतो. आणि ज्यांच्याकडे लाईटची सुविधा नाही हा. त्यांना आपण इंजिन देतो सर. बरं, इंजिनचं ते इंजिन पण आहे सर बरं, आपल्याकडे. ह्याचं पेट्रोल इंजिन आहे सर. हा, हा. हे 7 HP इंजिन आहे. बरं, तर ह्याचं काय सांगता की समजा त्याचं सांगितलं तुम्ही 1 घंट्याला एवढा चारा बरोबर. निघतो, ह्याचं तर कसं? सेमच स्पीड तेवढीच आहे त्यांचं. Speed तेवढीच. हो. ही आता ही मोठी मशीन आहे सर, हा. 26,000 वाली. हो. त्यामध्ये 1.5 टन चारा काढतो. हा. इंजिन घ्या किंवा हा. मोटर घ्या. हा, तर त्याचं डिझेलवर आहे का हे पेट्रोल? पेट्रोल इंजिन आहे सर. बरं, पेट्रोल किती लागणार? पेट्रोल सर 1 तासामध्ये 250 ते 300 ml लागणार सर पेट्रोल. बरं, आणि अजून एक महत्वाचं की तुम्ही सांगितलं ही जी मशीन आहे लाईटवर चलती का ही मशीन? हो सर, 2 in 1 सर. लाईट ओबी चालते हा. आणि इंजिन ओ पण चालते. बरं, बाय चान्स एखादा लाईट गेली तर तुम्ही ह्याच्यावर पण यूज करू शकता. अगदी बरोबर. बरं, अजून एक की तुमच्याकडे इथं चारा पडलेला दिसतोय, बरोबर. तुम्ही इथं असे म्हणजे नारळाचे फांड टाकलेले आहेत. आपण शेतकरी बांधवाला एक लाईव्ह डेमोरेशन टाकतो. हा. शेतकरी बांधव तर लांबून महाराष्ट्र कानाकोपरून येतात सर हा आपल्याकडे. हा डायरेक्ट शेतकरी काय करतात, डायरेक्ट चारा घेऊन येतात. बरं, कोणता चारा घेऊन या शेतकरी बांधवांना आपण डायरेक्ट सांगतो. बरं. ते स्वतः त्यांच्या समोर चालू करतात. शेतकरी बांधवांनो पाहू शकता तुम्ही की तुम्हाला इथं काही असं म्हणजे जे कुटी मशीननी कट केलेलं आहे, इथं चारा म्हणजे ह्याला चारा नाही म्हणता येणार, ही डेमोसाठी इथं मशीन मांडलेली आहे. आणि तुम्ही जर तिकडे साईडला पाहिलं तर नारळाचे फंटे दिसतात, ऊस दिसतोय. आणि ह्याची क्वालिटी जर बघितली मित्रांनो तुम्ही, तर क्वालिटी पहा. क्वांटिटी तर आपण पाहतोय की कोणत्याही प्रकारचा चारा त्यांनी सांगितलं कट होतंय. ह्याची क्वालिटी पहा मित्रांनो, एकदम छोट्या पद्धतीने हे असं कट होतंय. तुमचा चारा कसलाही वेस्टेज जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो दुग्ध व्यवसायामध्ये म्हणा किंवा कुठलाही शेतीचा जो जोडधंदा आहे, शेळीपालन असन
की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो चाऱ्याचा. सगळ्यात जास्त खर्च होतो आपला चाऱ्यावर. तर मग चारा आपला वाचला पाहिजे. चारा वाचण्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही ही जी मशीन पाहिली तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो म्हणजे फार्मवरती अशा मशीन असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेफ्टी मशीन आहे. ही लाईटवर बी चालती. तुमच्याकडे लाईट उपलब्ध नसन तर त्याची पेट्रोलवर पण ही चालते मशीन. तर मित्रांनो, तुम्ही ही मशीन आपल्या फार्मवरती यूज करू शकता. समजा एखादा शेतकरी आहे, त्याकडं एकच जनावर आहे किंवा एक बैल जोडी, त्यासाठी सध्या तुम्ही यूज करू शकता. आणि असा जर चारा तुमच्या गव्हाणीमध्ये जर पडला तर तुमचा चाऱ्याचा 100% बचत होणार आहे. मित्रांनो, हे चारा तुम्ही एखाद्या आपल्या बकेटमध्ये ठेवू शकता, छोट्या डब्यामध्ये ठेवू शकता. हे चारा कसलाच वेस्टेज जाणार नाही. असा खाली जरी टाकला तरीही चारा खराब होणार नाही. तर सर काय सांगता ना अजून तुमच्या मशीनबद्दल? सर लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन बघितलं, हे शेतकरी बांधवांनी केलं सर. हा हा हे आपलं डेमोचं हे आहे सर. बरं. म्हणजे किती हेवी हा. सर. हे जे चारा आहे तर शेतकरी बांधव स्वतः हे करतात सर. मित्रांनो पाहू ऊस तर शकता, सर्वात हेवी इथं ऊस आहे. इथं जर तुम्ही पाहिलं नारळाचे फांटे तुम्हाला दिसतात. हे नारळाचे फांटे यासाठी, हे जे तुम्ही जर जाडी बघितली तर जाडी पहा मित्रांनो, तर एवढ्या प्रकारचं हे किती जाड आहे आणि मजबूत आहे. हे सध्या ह्यामधून कट होत आहे. चारा तर काय आपला एवढा असा जाड नसतो आणि एवढा असा स्ट्रॉंग नसतो. पण लोकांना कसं एक विश्वास बसावा, एक डेमो म्हणजे घरी गेल्याच्या नंतर आपण ह्यातून काय काय कट करू शकतो, अशा प्रकारचा सध्या तुम्ही यामध्ये कट करू शकता. इतक्या मजबूतमध्ये ही मशीन आहे. आणि जर कुणाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही बीड शहरामध्ये जर आलात तर काय ॲड्रेस काय सांगितलं तुम्ही? जालना रोड, देवकतेवाडा हा च्या बाजूला प्रगती ॲग्रो. बरं. तर अजून एक ज्यांना काही सविस्तर माहिती पाहिजे आहे तर सविस्तर माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा नंबर दिलेला आहे. ह्याची प्रोसेस कशी आहे, ह्याला अनुदान कसं आहे, आपण तर माहिती सांगितलेलीच आहे. पण जर कुणाला जर सविस्तर माहिती घ्यायची असेल तुम्ही इथं येऊ शकता. आणि इथं भरपूर प्रकारच्या जे चॅप कटर आहेत इथं तुम्हाला दिसेल, छोटे मोठे, त्यांचे जे 3 प्रकारचे त्यांनी सांगितले ते. आणि इकडं साईडला जर बघितलं तुम्ही त्यांची नर्सरी पण आहे. आणि अजून तुम्ही मॉलमध्ये जर आलात तर तुम्हाला त्यांनी सांगितलं शेतीसाठी लागणारं खुरपं असन किंवा तुमचं कुठलंही शेतकरी जर आला इथं बायचान्स कुठलीही वस्तू घेऊन जाऊ शकतो. तुम्ही तर या, खरेदी करा, सविस्तर माहिती घ्या. आणि कुणाला जर काही अडचण आली सरांना नंबरवर कॉल करा. तर इथं या, व्हिजिट करा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला, काय नाही समजलं, कमेंट करा. चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, ह्याचा आपण डेमो पाहणार आहोत. चला शेतकरी मित्रांनो, आपण याची प्राईस पाहितली, ही मशीन कशी सुरू करायची ते पाहितलं. तर आता आपण पाहूया की ऑर्डर कशी करायची. सर काय सांगता? सर ऑर्डर करण्यासाठी शेतकरी बांधवांनी पहिले कॉल केला तर आम्ही त्यांना त्यांच्या नंबरवर पूर्ण मॉडेलचे हे टाकतो, व्हिडिओ टाकतो. हा हा म्हणजे कोणतं मॉडेल पाहिजे त्यांना जनावरांची संख्या किती. हा हा मग मॉडेल चॉईस केल्यानंतर शेतकरी बांधवांनी नाव सांगायचं, पहिले गाव सांगायचं, 2 मोबाईल नंबर आणि बुकिंगसाठी 1000 रुपये बुकिंग करायचं. बरं. बाकीचं पेमेंट मशीन त्यांना ट्रान्सपोर्ट पर्यंत आल्यानंतर द्यायचं. बरं. तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आपण पाठवतो शेतकरी बांधवांना. बरं बरं. तर ही जी मशीन आहे ह्याचा एखादा पार्ट बाय चान्स चालू असताना खराब झाला त्यांच्यासाठी? सर एक तर काही यामध्ये नाहीच असं म्हणजे खराब होण्यासारखं. बरं. खराब होतं कसं, शेतकरी बांधवांना काही चुकून विळा गेला, काही लोकांनी गेलं किंवा दगड गेला, तर ह्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो. आला जरी प्रॉब्लेम तर शेतकरी बांधवांना त्या स्पेअरचा फोटो पाठवायचा आम्हाला आमच्या ऑफिसच्या नंबरला. फोटो टाकल्यानंतर आम्ही शेतकरी बांधवांना घर पोहोच करतो, कुरिअर किंवा पोस्टाद्वारे. त्याचा कुठलाही चार्जेस लागत नाही सर ह्याचा, म्हणजे कुरिअरचा. फक्त जस्ट पार्टची किंमत आहे ती फक्त शेतकरी बांधवांनी पेड करायची. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहितलं ऑर्डर कशी करायची. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि बाय चान्स तुम्ही जर या शहराच्या जवळ असताना, बीड शहराच्या, व्हिजिट करा. इथं संपूर्ण प्रकारच्या तुम्हाला मशीनी पाहायला भेटतील, डेमो पाहायला भेटन. आणि तुम्हाला जशी मशीन पाहिजे त्या स्वरूपाची मशीन तुम्हाला इथं मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण हे जे कडबाकुट्टी मशीन आहे याची प्रोसेस पाहितली की मशीन कशी खरेदी करायची, ह्याची प्राईस पाहितली. आपण पाहणार आहोत त्याचा डेमो. इथं तुम्हाला दिसतंय की इथं डेमो मशीन मांडलेले आहे. या मशीनवरती काय कट केलं जातं, कसं केलं जातं, किती प्रकारामध्ये केलं जातं. बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो, मशीन व्हिडिओमध्ये पाहतात पण ते कशा पद्धतीने कट केलं पाहिजे, ही जी गिअरची सिस्टीम आहे नवीन शेतकऱ्यांना माहीत नसतं ही कशी हँडल करायची मशीन. तर इथं डेमो दिला जातो. त्यांचे जे कर्मचारी आहेत ते तुम्हाला व्यवस्थित ही मशीन कशी चालवायची, काय करायची सविस्तर माहिती देतात. तर आता आपण पाहूया याचा डेमो. येस सर, केलं सुरू. शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण याचा डेमो पाहणार आहे. तुम्ही जर इथं खाली जर पाहिलं तर या मशीन मधून
चारा कसा कट केला जातो तुम्ही जर बघितलं क्वांटिटी किती मध्ये आणि ह्याची क्वालिटी बघा मित्रांनो, एकदम सुट्टा चारा आहे, जसं की भेळ असती तसं हे बघा मित्रांनो. तुम्ही शेळी पालनामध्ये, कुक्कुट पालनामध्ये, दुग्ध व्यवसायामध्ये याचा यूज करू शकता. आपण पाहूया सर, दाखवा डेमो. तर हे तुम्ही पाहू शकता की किती लाकडाची साईज किती मोठी आहे. तर इतक्या मोठ्या साईजचा आपण चारा यामधून कट करू शकतो. पहा मित्रांनो, मोटर सुरू करायची एकदम सेफ्टीमध्ये, कुठलाही प्रॉब्लेम नाही, काही नाही. मीडियम बनवू शकते, लहान मुलगा तयार करू शकतो, कुणीही आपल्या मशीनमधून हे चारा असा सहज बाहेर काढू शकतो. हे पहा, एकदम काही बी टाका जनावरावाने, जसं की जनावर काम करतं तसं हे मशीन काम करते. किती बी टाका, किती बी बाहेर काढते. हे बघा किती तुम्ही चारा असा स्टोअर करू शकता आणि दोन्ही साईडची सेफ्टी आहे एकदम. तुम्हाला इथून हात जाणार नाही, इथून जाणार नाही, इथून जाणार नाही. तुम्ही काही बी या मशीन मधून तुम्ही काढू शकता. तर ही जर तुम्हाला जर मशीन आवडली असेल, तुम्ही पाहितला आता डेमो, यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा चारा टाकला, त्याची साईज लहान असन मोठी असन, तुम्ही म्हणजे समजा तुमच्याकडे एक जनावर आहे त्यासाठी तुम्ही ही मशीन घेऊ शकता. तुमच्याकडे 4 जनावर आहेत त्यासाठी घेऊ शकता. 3 प्रकारच्या मशीनी तुम्ही पाहितलं, 3 प्रकारच्या मशीनीत, एक मोठी, एक छोटी, एकदम त्यापेक्षा छोटी, जे की पिल्लू तुम्ही पाहितलं, आपण पाहितलं व्हिडिओ मध्ये. तर तुम्ही इथं या आणि ह्या मशीन खरेदी करा. तुम्ही जर ही मशीन जर खरेदी केली तर तुमच्या व्यवसायामध्ये म्हणा किंवा तुम्ही जे शेळी पालन केलं असेल त्यामध्ये तुमचा चारा व्यवस्थापनाचा पूर्णपणे खर्च वाचणार आहे. कारण तुम्ही पाहितलं, आपण जर असा गव्हाणीमध्ये जर चारा टाकला तो वेस्टेज जातो आणि हे जर असं जर आपण चारा व्यवस्थित भरून टाकला, हे चारा कुठलाही व्हायला जाणार नाही. परत आपण हे चारा भरून ठेवू शकतो बाजूला. तुम्हाला दिवसभर कुठं जायचंय मग टेन्शन आहे, असा चारा मशीन मधून काढायचा, स्टोअर करायचा, लहान मुलाला तुम्ही सांगू शकता हे जनावराला टाका. तर अशा प्रकारची शेतकऱ्यांच्या ही फायद्याची मशीन आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि सविस्तर माहिती घ्या.